नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण राज्यघटनेतल्या नव्या टॉपिकला सुरुवात करतो आहोत आणि हा टॉपिक आहे तो म्हणजे संसद, पार्लमेंट. ओके, राईट. सो भारतीय संसद म्हणजे इंडियन पार्लमेंट हा टॉपिक आपण सुरू करतो आहोत. आता लोकशाहीचे प्रमुख दोन मॉडेल्स असतात. म्हणजे जिथे जिथे डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे, तिथे लोकशाही दोन प्रकारे, दोन मॉडेल्समध्ये असू शकते. आयदर, ओके, एक असते संसदीय लोकशाही, हिला म्हणतात पार्लिमेंटरी डेमोक्रेसी. पार्लिमेंटरी डेमोक्रेसी. आणि दुसरं मॉडेल असतं ती अध्यक्षीय लोकशाही, याला म्हणतात प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी. आपण राज्यघटनेची वैशिष्ट्ये बघताना हे बघितलेलं आहे, पण ब्रीफली सांगतो. संसदीय लोकशाहीमध्ये संसद, ओके, संसद म्हणजे काय की जिथे निवडून आलेले प्रतिनिधी एकत्र बसतात, ओके, ती संसद. याच्यामध्ये आणि राष्ट्रपतींमध्ये असं उभी हे नसते, डिव्हायडिंग लाईन नसते, विभाजन करणारी रेषा नसते. हे दोघं एकमेकांवर डिपेंडंट असतात. ओके, आता संसद काय करते? संसद कायदा करण्याचं काम कायदा तयार करण्याचं काम करते, बरोबर. याला आपण लेजिस्लेटिव्ह फंक्शन म्हणतो, कायदे तयार करण्याचं काम. आणि एक कार्यकारी मंडळ असतं, कार्यकारी मंडळ जे कायदे इम्प्लिमेंट करण्याचं काम करत असतं आणि प्रत्यक्षात राज्यकारभार चालवण्याचं काम करत असतं, की ज्याच्यामध्ये पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ आणि लोकशाही, ओके, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आणि लोकशाही, नोकरशाही म्हणजे काय, ब्युरोक्रेसी, यांचा समावेश असतो. तर याच्यामध्ये हे कायदे मंडळ म्हणजे एकत्र बसलेले सर्व प्रतिनिधी, म्हणजे केंद्र सरकार असेल तर तिथे बसलेले सगळे खासदार लोक, हे सगळे मिळून कायदे मंडळ असतं, म्हणजे लेजिस्लेटिव्ह ऑर्गन असतं. आणि त्याच्यातले काही जण, ओके, म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेचे एकूण खासदार असतात, त्याच्यातलेच काही जण, त्याच्यातला एक जण पंतप्रधान बनतो, त्यातले काही जण मंत्री बनतात आणि ते मिळून ॲक्च्युअल राज्यकारभार चालवतात. म्हणजे हे काय झालं, कार्यकारी मंडळ, कार्य करणारं. आणि पहिलं काय, कायदे मंडळ म्हणजे सगळे खासदार मिळून. यांच्यामध्ये अशी डिव्हायडिंग लाईन नसते. याच्यातलाच संसदेतलाच एखादा माणूस प्राईम मिनिस्टर बनत असतो, संसदेतलीच कुठली माणसं मंत्री बनत असतात, ओके, या पद्धतीने. तर याच्यामध्ये संसद ही सेंट्रलमध्ये असते, म्हणजे संसदेच्या आजूबाजूला सर्व सिस्टीम ही विणलेली असते संसदेच्या आजूबाजूला. म्हणजे ही जर संसद म्हटली तर संसदेची लोकच मतदान करून राष्ट्रपतींना निवडतात, संसदेतनंच प्राईम मिनिस्टर निवडतात आणि मंत्रिमंडळ निवडतात, राईट. सो अशा पद्धतीने संसद ही केंद्रस्थानी असते, म्हणून त्याला संसदीय लोकशाही म्हणतात. हे एक मॉडेल झालं. दुसरं मॉडेल आहे अध्यक्षीय लोकशाही. अध्यक्षीय लोकशाहीमध्ये अध्यक्ष हा पूर्णतः वेगळा असतो आणि संसद ही पूर्णतः वेगळी असते. जसं अमेरिकेमध्ये जे अध्यक्ष निवडले जातात, आता डिसेंबर 2023 मध्ये ज्यावेळी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, तर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आहेत, राईट. सो ते स्वतंत्रपणे निवडून येतात आणि संसद म्हणजे काँग्रेस, सिनेट ही वेगळी असते, ओके. आणि दोघांमध्ये एक डिव्हायडिंग लाईन असते, दोघं एकमेकांवर डायरेक्ट अवलंबून नसतात, म्हणजे निवडणुकीच्या बाबतीमध्ये, ओके. म्हणून अशा याला अध्यक्षीय लोकशाही म्हणतात. त्याच्या आपण जास्त डिटेलमध्ये जाणार नाही, कारण भारतात ती नाहीच आहे आणि भविष्यातही बहुधा येणार नाही अशी अपेक्षा आहे, ओके. सो त्याचा अभ्यास करण्यात काही अर्थ नाही जास्त. सो भारतामध्ये आपण संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. या दोन मॉडेलपैकी संसदीय लोकशाही आणि अध्यक्ष लोकशाही याच्यापैकी आपण संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे भारतामध्ये, ओके. आता भारताने संसदीय लोकशाही का स्वीकारली आणि अध्यक्षीय लोकशाही का नाही स्वीकारली, याची महत्त्वाची दोन कारणं आहेत. म्हणजे आपण हे अगदी ब्रॉडली बघतोय, डिटेल नाही. नंबर 1 एक ऐतिहासिक कारण आहे. ऐतिहासिक कारण काय की ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिशांनी इंग्लंडमधल्या लोकशाहीचं मॉडेल हळूहळू भारतामध्ये राबवलं होतं, राईट. म्हणजे वेगवेगळ्या ज्या सुधारणा हळूहळू होत गेल्या, जसा स्वातंत्र्य लढा वाढत गेला, स्वातंत्र्य लढ्याची तीव्रता जशी वाढत गेली, तसं ब्रिटिशांनी वेगवेगळे कायदे करत भारतामध्ये हळूहळू ते सुधारणा करत गेले. आणि ही फॅक्ट आहे की आपण कितीही गोष्टी केल्या देशभक्तीच्या किंवा याच्या, ही फॅक्ट आपल्याला विसरून चालणार नाही की आपल्या देशामध्ये
मॉडर्न डेमोक्रेसी, ज्याला आपण आधुनिक लोकशाही म्हणतो, ही रुजवली ती इंग्रजांनी. याचा अर्थ इंग्रज चांगले होते असं अजिबात नाही. इंग्रजांनी भारताला लुटलं. ड्रेन थेरी तुम्हाला माहिती आहे, दादाभाई नौरोजींनी मांडलेली. इंग्रजांनी भारताचं प्रचंड शोषण केलं, पण त्याच वेळी इंग्रजांनी इनडायरेक्टली स्वतःच्या स्वार्थासाठीच केलं. त्यांना काय पाहिजे होतं की एकदम काहीतरी उद्रेक होऊ नये, आणि शेवटी जे स्वातंत्र्याला वाढत गेला, तर शेवटी जेव्हा विद्रोह वाढत जातो, जेव्हा रेझिस्टन्स वाढत जातो, विरोध वाढत जातो, तर काही ना काही सवलती द्याव्याच लागतात. तर त्यांनी जे केलं ते मजबुरीने केलं, नो डाऊट अबाउट दॅट. पण ती मॉडर्न डेमोक्रेसी भारतामध्ये इंग्रजांनी रुजवली, हे आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. भारतामध्ये मोठमोठे रस्ते, धरणं, आर्किओलॉजी सर्वे, म्हणजे आज ज्या आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया, ज्याच्यानी आपण आता वेगवेगळ्या मंदिरांच्या, मस्जिदींचे सर्वेक्षण करत आहोत, हे डिपार्टमेंट कोणी सुरू केलं? इंग्रजांनी सुरू केलं. पहिला सर्वे करण्याचं काम, म्हणजे जे आपले भारताचे नकाशे वगैरे आपण आज बघतो, हे बनवणारं जे सर्वे ऑफ इंडिया आहे, या सर्वेचं काम कोणी सुरू केलं? ते इंग्रजांनी सुरू केलं. सो अनेक मॉडर्न गोष्टी आयदर मजबुरीने म्हणा किंवा त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी म्हणा, इंग्रजांनी इथे आणल्या. न्यायव्यवस्था, म्हणजे पूर्वीचा जो धर्मग्रंथांवर आधारित न्याय होता, की ज्याच्यामध्ये भेदभावाचे चान्सेस होते. अर्थात आपले सर्वच धर्मग्रंथ वाईट होते असंही नाही, सर्वच धर्मग्रंथ चांगले होते असंही नाही. बऱ्याचदा काय असतं मित्रांनो, धर्मग्रंथ ज्या काळात लिहिले जातात, त्या काळाच्या सामाजिक परिस्थितीनुसार, त्या काळात अस्तित्वात असणाऱ्या समता विषमता जी काही असेल त्याच्यानुसार लिहिले गेलेले असतात. पण माणूस हा प्रगती करत राहतो. म्हणजे माकडापासून इथपर्यंत आपण पोचलो आहोत, तर कुठेच एका ठिकाणी आपण थांबलो नाहीत. प्रत्येक वेळी आपल्याला असं वाटत असतं की आता संपलं, इथे माणसाची प्रगती पूर्ण झालेली आहे आणि आता जे आहे ते फायनल आहे, असं प्रत्येक वेळी वाटतं. 100 वर्षानंतर ज्यावेळी आपण कोणीच जिवंत नसू, त्यावेळी 100 वर्षांनी कदाचित लोक आपल्यावर पण हसतील की अरे हे काय होते माकडं, की यांनी अशा सिस्टीम तयार करून ठेवल्या आहेत, तशा सिस्टीम तयार करून ठेवल्या आहेत, वगैरे वगैरे. सो प्रगती हा मानव जातीचा अव्याहत चालणारा बदल आहे. तो कोणीही रोखू शकत नाही, ते चालू राहणार आहे. एनिवे, सो ब्रिटिशांनी अप्रत्यक्षपणे का होईना, त्यांच्या स्वार्थासाठी का होईना, त्यांच्या मजबुरीसाठी का होईना, भारतामध्ये हळूहळू लोकशाही रुजवली. लोकशाहीची ज्याला आपण इन्स्टिट्यूशन्स म्हणतो, संस्था म्हणतो. मित्रांनो, या संस्था फार महत्त्वाच्या असतात, इव्हॉल्व झालेल्या. ओके, म्हणून कधीही एखादी संस्था नष्ट करणं याच्यासारखं मोठं पाप नसतं. संस्था यांच्यामध्ये बदल झाले पाहिजेत, नो डाऊट अबाउट दॅट. अत्यंत कालबाह्य संस्था असतील तर त्या नष्ट पण झाल्या पाहिजेत, नो डाऊट अबाउट दॅट. पण ज्याच्या बळावर लोकशाही जिवंत आहे आणि प्रगती करू शकते, अशा संस्था जपल्या गेल्या पाहिजेत. ओके, तर या ज्या संस्था आहेत, पार्लमेंट किंवा न्यायव्यवस्था वगैरे वगैरे, तर ब्रिटिशांनी स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या मजबुरीचा भाग म्हणून लोकशाहीचं जे मॉडेल भारतामध्ये आणलं, ते अर्थातच ते आपल्या घरचं मॉडेल आणणार, राईट. इंग्लंडमध्ये जे होतं ते, तर इंग्लंडमध्ये जे मॉडेल होतं ते पार्लमेंटरी डेमोक्रेसी, म्हणजे संसदीय लोकशाहीचं मॉडेल होतं. म्हणून तेच त्यांनी इथे आणलं, भारतामध्ये आणलं, आणि त्या भारताला हे मॉडेल ओळखीचं झालं. अगदी 1917 पासून जर आपण 1910-15 पासून जर म्हटलं, तर 10-15 पासून तर 1947 पर्यंत हे मॉडेल हळूहळू भारतीयांच्या ओळखीचं झालं. मधल्या काळात अनेक वेगवेगळ्या निवडणुका पण झाल्या होत्या वेगवेगळ्या कायद्यांनुसार. इव्हन घटना समितीची निवडणूक झालेली होती, ती सुद्धा स्वातंत्र्याच्या पूर्वी झालेली होती, राईट. सो हे सगळं मॉडेल भारतीयांना ओळखीचं होतं, राईट. आणि म्हणून काहीतरी एखादं नवीन मॉडेल की ज्याचा आपल्याला अनुभव नाही, ज्याची आपल्याला सवय नाही, ज्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे फायदे तोटे आपल्याला माहीत नाही, ते मॉडेल आणण्यापेक्षा जे मॉडेल ऑलरेडी अस्तित्वात आहे, त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपल्याला माहीत आहेत, आपल्या ओळखीचं आहे, त्या मॉडेलने सुरुवात केली पाहिजे. त्यामुळे भारतामध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसी हे मॉडेल आलं. ओके, दुसरं म्हणजे भारतातली जी प्रचंड भाषिक, सांस्कृतिक, सामाजिक विविधता आहे, त्याच्यासाठी सुद्धा हे योग्य मॉडेल आहे. कारण
जिथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर विविधता असते तिथे या सर्व विविधतेला रिप्रेझेंट करणाऱ्या लोकांना आपलं आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळणं आवश्यक असतं. त्यांचे जे इंटरेस्ट आहेत, त्यांचे स्वतःचे ज्यांच्या ज्या मागण्या आहेत, व्हॅलिड मागण्या असतील त्या, रिझनेबल मागण्या असतील त्यांना अकॉमोडेट करणारी, त्यांना सामावून घेणारी लोकशाही आवश्यक असते. त्या दृष्टीने सुद्धा हे मॉडेल भारतासाठी सुटेबल होतं. ओके, राईट. सो भारताने ही संसदीय लोकशाही स्वीकारली. संसदीय लोकशाहीचं जे मॉडेल असतं म्हणजे पार्लमेंटरी डेमोक्रेसी हे जे मॉडेल असतं, या मॉडेलला दुसरं एक नाव आहे ते म्हणजे वेस्टमिन्स्टर मॉडेल. वेस्टमिन्स्टर, मिनिस्टर नाही, मिन्स्टर, वेस्टमिन्स्टर. आता हा वेस्टमिन्स्टर हा एक लंडनचा भाग आहे आणि या वेस्टमिन्स्टरमध्ये आणि वेस्टमिन्स्टरच्या आजूबाजूला सर्व म्हणजे ब्रिटिश पार्लमेंट, हे वेस्टमिन्स्टर पॅलेस आहे बघा, की जिथे ब्रिटिश पार्लमेंट बसते. ओके, थेम्स नदीच्या तीरावर हे बघा, हा तो पॅलेस आहे वेस्टमिन्स्टर पॅलेस, की जिथे इंग्लंडमधली जसे आपल्या लोकसभा राज्यसभा आहेत तसे हाऊस ऑफ लॉर्ड्स, हाऊस ऑफ कॉमन्स हे या वेस्टमिन्स्टर पॅलेसमध्ये बसतं. आणि याच्या आजूबाजूला सगळे गव्हर्नमेंटचे ऑफिसेस वगैरे सगळे आहेत आणि त्याच्यामुळे ब्रिटिश पार्लमेंटला वेस्टमिन्स्टर असं पण म्हणतात आणि त्याच्यामुळे ब्रिटिश मॉडेलवर आधारित संसदीय लोकशाहीला वेस्टमिन्स्टर मॉडेल ऑफ डेमोक्रेसी असं पण म्हणतात. ओके, सो हा लंडनमधला भाग आहे, राईट. ठीक आहे. ओके, आता आपण प्रत्यक्षात जाऊया की संसदेसंबंधी नेमक्या काय तरतुदी आहेत. नंबर 1, संसदेसंबंधीच्या ज्या तरतुदी आहेत त्या आहेत भाग 5 मध्ये. किती? भाग 5. लक्षात ठेवा, भाग 5 काय? संसद. कलम आहेत 79 ते 122. ओके, संसद किती? 79 ते 122 म्हणजे खूप जास्त कलम आहेत. 79 ते 122 म्हणजे किती झाले? हे वरचे 22 आणि हे जवळपास 21 धरा तुम्ही. किती झाले? 2 आणि 1 3, 2 2 4, 43-44 कलम ही संसदेसाठी आहेत. कारण संसदेशी संबंधित सर्व डिटेल्स राज्यघटनेमध्ये दिलेले आहेत. याच्यामध्ये संसदेची रचना कशी असेल, संसदेचा कालावधी किती असेल, संसदेच्या वेगवेगळ्या प्रक्रिया काय असतील, संसदेचे विशेषाधिकार, संसदेची कार्य, संसदेचे अधिकार, संसदेचे वेगवेगळे अधिकारी म्हणजे सभापती, उपसभापती वगैरे वगैरे, या बाबतीत सविस्तर उहापोह या 79 to 122 याच्यामध्ये आहे. ओके, आता आपण येऊयात की संसदेची रचना कशी. ओके, संसदेची रचना कशी. भारतीय संसदेमध्ये 3 घटक दिलेले आहेत. ओके, किती? 3 घटक. लक्षात ठेवा, राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा. ओके, सो संसदेमध्ये काय? राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा. त्याच्यामुळे असा जर प्रश्न विचारला की भारतीय संसदेमध्ये कशाचा समावेश होतो, तर आपल्या डोक्यात असं येऊ शकतं की संसद म्हणजे कायदा तयार करणार म्हणजे कोण? लोकसभा, राज्यसभा. कारण लोकसभा राज्यसभा दोघांमध्ये कायदे पास झाले, बिल पास झाले, विधेयक पास झाले की त्याचा कायदा बनतो. पण भारतीय संसदेमध्ये नुसती राज्यसभा आणि लोकसभेचा समावेश नाही तर राष्ट्रपतींचा देखील समावेश आहे. त्याच्यामुळे भारतीय संसदेमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो असा जर प्रश्न आला तर ज्याच्यामध्ये राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा हे तिन्ही आहेत तो पर्याय योग्य राहील. ओके, पक्क लक्षात ठेवा, ब्रेनवर प्रिंट करून ठेवा. राईट, हे बघा, 79 कलम आहे. 79 पासून संसदेची रचना सुरू होते ना, राईट. तर काय म्हटलंय? देअर शॅल बी अ पार्लमेंट ऑफ द युनियन, म्हणजे भारतासाठी एक संसद असेल केंद्राची, which shall consist of the president and 2 houses. काय? बघा, क्लिअर कट लिहिलेलं आहे 79व्या कलमामध्ये की भारताच्या केंद्र सरकारसाठी एक संसद असेल, केंद्रासाठी एक संसद असेल. त्या संसदेमध्ये कशाचा समावेश होईल? द प्रेसिडेंट, राष्ट्रपती, अँड 2 हाऊसेस आणि 2 सभागृह असतील. टू बी नोन रिस्पेक्टिव्हली ॲज काउन्सिल ऑफ स्टेट्स. काउन्सिल ऑफ स्टेट्स म्हणजे राज्यसभा, अँड द हाऊस ऑफ द पीपल म्हणजे लोकसभा. सो प्रेसिडेंट,
काउन्सिल ऑफ स्टेट्स आणि हाऊस ऑफ द पीपल. ओके. सो राज्यसभा जी आहे म्हणजेच काउन्सिल ऑफ स्टेट, हिची वेगवेगळी नावं काय आहेत? हिला वरिष्ठ सभागृह असं पण म्हणतात किंवा द्वितीय सभागृह असं पण म्हणतात किंवा काउन्सिल ऑफ स्टेट्स असंही म्हणतात. इनफॅक्ट जो राज्यघटनेमध्ये शब्द आहे तो काय आहे? काउन्सिल ऑफ स्टेट्स, कलम क्रमांक 79 मध्ये. याला वरिष्ठ सभागृह म्हणतात. आता बऱ्याचदा आपल्याला काय वाटण्याची शक्यता असते की लोकसभेमध्ये खऱ्या अर्थाने जनतेचे प्रतिनिधी असतात तर ते वरिष्ठ सभागृह असलं पाहिजे, पण तसं नसतं. हा वरिष्ठ हा शब्द त्या अर्थाने नाही. वरिष्ठ या अर्थाने आहे की आपण असं ॲझ्युम करू शकतो. बघा, ब्रिटनमध्ये हाऊस ऑफ लॉर्ड्स होतं किंवा आहे, तर त्याला वरिष्ठ सभागृह म्हणतात. त्याच पद्धतीने भारतामध्ये जी काउन्सिल ऑफ स्टेट्स आहे तिथे राज्यांचे प्रतिनिधी असणं अपेक्षित असतं, वरिष्ठ मंडळी असणं आवश्यक असतं आणि तज्ज्ञ मंडळी असणं अपेक्षित असतं. ओके. म्हणजे तुम्ही जर लोकसभेमध्ये किमान किती वर्ष वयाची व्यक्ती लोकसभेची निवडणूक लढवू शकते आणि राज्यसभेमध्ये किमान किती वर्ष वयाची व्यक्ती निवडणूक लढवू शकते हे जरी पाहिलं तर जास्त वय हे राज्यसभेमध्ये आहे. या अर्थाने तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी म्हणून असं लक्षात ठेवा की लोकसभेमध्ये वयस्कर लोक असतात. अर्थात त्याचा अर्थ असा नाही तिथे 32-33 वर्षाचा माणूस पण असू शकतो, व्यक्ती असू शकते. लक्षात फक्त एवढ्यासाठी ठेवा, लक्षात राहावं म्हणून की राज्यसभेमध्ये वरिष्ठ लोक असतात म्हणून वरिष्ठ सभागृह, त्याला द्वितीय सभागृह म्हणतात. आता वरिष्ठ पण द्वितीय का? कारण प्रथम सभागृह कुठेही लोकशाहीमध्ये पहिलं सभागृह कोणतं असतं? असं सभागृह असतं की जिथे लोकांनी डायरेक्ट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात म्हणून ते प्रथम कोणतं असतं? मग लोकसभा. कारण लोकसभेमध्ये डायरेक्ट निवडून दिलेले असतात, राज्यसभेमध्ये डायरेक्ट निवडून दिलेले नसतात. ते आपण नंतर बघू कसे निवडले जातात. पण राज्यसभेमध्ये डायरेक्ट निवडलेले नसतात म्हणून ते द्वितीय सभागृह असं पण म्हणतात. आणि ऑब्व्हियसली राज्यघटनेमधले वापरलेला हे काय शब्द तो आहे काउन्सिल ऑफ स्टेट्स. इथे काउन्सिल ऑफ स्टेट्स, याच्यातले स्टेट्स म्हणजे काय? राज्य. कारण राज्यांचे प्रतिनिधी राज्यसभेमध्ये असणं अपेक्षित असतं म्हणून. ओके. म्हणून राज्यांची सभा असं. लोकसभेची पर्यायी नावं कनिष्ठ सभागृह. मी सांगितलं आता वरिष्ठ म्हणजे वयस्कर समजायचं लक्षात ठेवण्यासाठी. कनिष्ठ म्हणजे हे कमी वयाचे लोक लोकसभेत असतात असं समजू. असं काही नाही, लोकसभेमध्ये पण भरपूर म्हातारे लोक आहेत. लोकसभेला प्रथम सभागृह म्हणतात आपण बघितलं, कारण त्याचे डायरेक्ट निवडून गेलेले लोक असतात. आणि इंग्लिशमध्ये त्याला हाऊस ऑफ पीपल पण म्हणतात किंवा पॉप्युलर हाऊस पण म्हणतात. हाऊस ऑफ पीपल कारण काय? लोकांचे प्रतिनिधी असतात डायरेक्ट निवडून दिलेले. पॉप्युलर हाऊस म्हणजे पण तेच, पीपलनी डायरेक्ट निवडून दिलेलं. आणि प्रत्यक्ष राज्यघटनेमध्ये शब्द कोणता आहे? हाऊस ऑफ द पीपल. ओके. हाऊस ऑफ द पीपल म्हणजे लोकांची सभा, लोकांचं सभागृह. ओके. राईट. आता लोकसभा आणि राज्यसभा यांना राज्यघटनेमध्ये जरी ही नावं असली काउन्सिल ऑफ स्टेट्स अँड हाऊस ऑफ द पीपल, तरी 1954 मध्ये त्या सभागृहांनी स्वतःहून, म्हणजे इथे नावं बदललेली नाहीत घटनेमध्ये, पण सभागृहांनी स्वतः हिंदी नावं अडॉप्ट केली स्वतःसाठी. ती नावं म्हणजे हे जे हाऊस ऑफ द पीपल आहे त्यांनी आपलं हिंदी नाव घेतलं लोकसभा, आणि हे जे काउन्सिल ऑफ स्टेट्स आहे यांनी आपलं नाव केलं राज्यसभा. आणि म्हणून मग लोकसभा आणि राज्यसभा ही हिंदी नावं आता प्रचलित आहेत. ओके. आणि मराठीत पण तेच म्हणतो. आणि मग ती आता जेनरिक नावं बनलेली आहेत, म्हणजे सगळेजण त्याला लोकसभा आणि राज्यसभा असंच म्हणतात. राईट. ओके. ठीक. ओके. आता प्रश्न असा आहे की आपण याच्या आधीच्या स्लाइडमध्ये बघितलं की संसदेमध्ये कोणत्या 3 घटकांचा समावेश असतो? राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा. आता जे राष्ट्रपती असतात हे लोकसभा किंवा राज्यसभेचे सदस्य नसतात. आपण जेव्हा राष्ट्रपती बघू त्यावेळी बघूच डिटेल की राष्ट्रपती हे लोकसभेचे पण सभासद नसतात आणि राज्यसभेचे पण सभासद नसतात. ओके. ते या सभागृहांच्या बैठकींमध्ये भाग देखील घेत नाहीत. म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेच्या बैठकीत राष्ट्रपती बसलेले आहेत असं कधी होतं का? असं कधी सापडत नाही. उपराष्ट्रपती बसतात
कारण ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. ते तुम्हाला दिसतील लोकसभेचे, तुम्ही जर हे बघत असाल, कामकाज बघत असाल तर. पण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या आहेत. द्रौपदी मुर्मू कधी लोकसभेत किंवा राज्यसभेत बसलेले तुम्हाला दिसतात का? नाही. एक्सेप्ट की ज्यावेळी त्यांचं अभिभाषण असतं ते जर सोडलं तर कधी ते लोकसभेत राज्यसभेत दिसत नाहीत. मग तरी सुद्धा राष्ट्रपतींचा समावेश संसद या शब्दाच्या व्याख्येत का केला जातो? मग तरी ते संसद या व्याख्येमध्ये राष्ट्रपतींना का समाविष्ट केलं गेलेलं आहे? तर त्याचं कारण असं की आपल्याला माहित आहे की संसदीय लोकशाहीचं मॉडेल आपण ब्रिटिशांकडनं स्वीकारलेलं आहे. ब्रिटिशांच्या मॉडेलमध्ये पण काय असतं? क्राऊन म्हणजे किंग किंवा क्वीन. ओके, क्राऊन हा न्यूट्रल शब्द आहे. क्राऊन म्हणजे मुकुट, म्हणजे राजमुकुट. मग तो राजा असू शकतो किंवा राणी असू शकते. सो क्राऊन. आणि हाऊस ऑफ लॉर्ड, जशी आपली राज्यसभा तिथे लॉर्ड्स, तशी तिथे वरिष्ठ सभागृह म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड्स असतं. आणि एक हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे कनिष्ठ सभागृह म्हणजे आपल्या लोकसभेसारखं असतं. तर ब्रिटिशांच्या याच्यात पण कसं स्ट्रक्चर आहे की क्राऊन म्हणजे किंग किंवा क्वीन अधिक 2 सभागृह, आणि हेच मॉडेल आपण स्वीकारलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जसं इंग्लंडमध्ये ज्या पद्धतीने राजा किंवा राणीची नाममात्र भूमिका असते, तशीच साधारणतः भारतात राष्ट्रपतींची एक नाममात्र भूमिका असते. नाममात्र का असेना, पण भूमिका असते. ओके, म्हणून राष्ट्रपतींचा समावेश संसदेमध्ये केला जातो. आता नाममात्र भूमिका पण तर झालीच, पण काही ॲक्च्युअल भूमिका पण असते. टेक्निकल का असेना, पण ॲक्च्युअल भूमिका असते. कोणती? नंबर 1 म्हणजे दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींची सही झाल्याशिवाय त्याचे रूपांतर कायद्यात होत नाही. जोपर्यंत विधेयक, समजा कुठलंही विधेयक असो, ते साधा कायदा असो की घटनादुरुस्ती विधेयक असो, तिथे दोन्ही सभागृहांनी ते पास केल्यानंतर, विधेयक मंजूर केल्यानंतर जोपर्यंत राष्ट्रपतींची सही होत नाही तोपर्यंत त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होत नाही. ओके, आणि म्हणून म्हणजे ही एक राष्ट्रपतींची भूमिका असते. त्यानंतर राष्ट्रपती संसदेच्या संदर्भाने अजून बरीच कार्य पार करतात. उदाहरणार्थ अध्यादेश जारी करणे. सगळं संसदेचं अधिवेशन चालू नसेल, संसदेचं सत्र चालू नसेल आणि अर्जंट एखादा कायदा करणं गरजेचं असेल इमर्जन्सीचा भाग म्हणून किंवा इतर काही कारणाने, तर राष्ट्रपती अध्यादेश जारी करू शकतात. ऑर्डिनन्स. ओके, म्हणजे एक प्रकारे ते कायदा करून टाकतात तेवढ्या वेळापुरता, काही वेळापुरता. त्याच्यानंतर ते संसदेची बैठक बोलवतात, की आता संसदेची जी बैठक बोलवली जाते ती राष्ट्रपती बोलवतात. टेक्निकली स्थगित करतात, त्याला प्रोरोग म्हणतात. प्रोरोग म्हणजे स्थगित करणे. स्थगित करणे म्हणजे काय? बरखास्त करणे नव्हे. की संसदेची बैठक आहे, समजा आता हिवाळी अधिवेशन चालू होतं बघा, की हे स्थगित केलं म्हणजे तात्पुरतं स्थगित केलं, पुन्हा उन्हाळ्यामध्ये बसतील अशा पद्धतीने. तर तात्पुरतं स्थगित करणं त्याला प्रोरोग म्हणतात. PROROGUE, प्रोरोग म्हणजे स्थगित करणं. लोकसभा विसर्जित करणं, डिझॉल्व. समजा 5 वर्षांची मुदत संपली लोकसभेची, तर ती डिझॉल्व केली जाते. म्हणजे आता परत बसणार नाही तीच लोकसभा, निवडणुका होतील, निवडणुका होऊन नवीन लोकसभा बसेल. याला म्हणतात विसर्जित करणं, डिझॉल्व. ओके, ते पण राष्ट्रपती करतात. दोन्ही सभागृहांना संबोधित करणं. दोन्ही सभागृहांना राष्ट्रपती संबोधित करतात, अभिभाषण देतात. आणीबाणीची उद्घोषणा करणं, राष्ट्रपती शासन लागू करणं, काही विधेयकांना सभागृहांमध्ये मांडण्यापूर्वी पूर्व परवानगी देणे. आपण मागे घटनादुरुस्तीचं बघताना बघितलेलं आहे बघा, की काही विधेयकांना राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीची आवश्यकता असते. ती लिस्ट पण बघितलेली आपण. तर अशा पद्धतीने संसदेच्या संदर्भाने बरीच कार्य राष्ट्रपती पार पाडत असतात. त्यांच्या सहीशिवाय विधेयकाचं रूपांतर कायद्यात होत नाही. ब्रिटिश क्राऊन प्रमाणे ते नाममात्र का होईना परंतु राष्ट्राचे प्रमुख असतात, आणि म्हणून राष्ट्रपतींचा समावेश हा संसदेच्या व्याख्येत केला जातो. क्लिअर? ओके, राईट. विल मूव्ह टू नेक्स्ट. अध्यक्षीय लोकशाहीमध्ये अध्यक्ष आणि संसद पूर्णतः वेगळे असतात. आपण बघितलं, अध्यक्ष कार्यकारी भाग पाहतात, संसद फक्त कायदा तयार करण्याचं काम करते.
इंग्लंडमध्ये मात्र क्राऊन आणि संसद हे परस्परांचा भाग असतात किंवा परस्परावलंबी असतात. ओके, आणि म्हणून इंग्लिशच्या मॉडेलला क्राऊन इन पार्लमेंट म्हणतात. जसं आपण बघितलं की इंग्लंडमध्ये काय असतं, क्राऊन राजा किंवा राणी आणि आणि 2 सभागृह, आणि हे एकमेकांवर परस्परावलंबी असतात म्हणून त्याला काय म्हणतात, क्राऊन इन पार्लमेंट. त्याच पद्धतीने मग भारताच्या मॉडेलला काय म्हणतात, प्रेसिडेंट इन पार्लमेंट. प्रेसिडेंट इन पार्लमेंट म्हणजे राष्ट्रपती आणि संसद, राष्ट्रपती आणि सभागृह. ओके, नाव फक्त लक्षात ठेवा, विशेष काही त्याच्यात हे नाही. ओके, आता आपण पहिल्यांदा येऊ राज्यसभेच्या रचनेकडे. राष्ट्रपती आपण नंतर पाहू, कारण राष्ट्रपतींचं फक्त टेक्निकल आहे. आधी आपण आता राज्यसभा आणि लोकसभा याचं सगळं पाहूया आणि नंतर आपण राष्ट्रपतींकडे बोलू. सो राज्यसभेची रचना तुम्हाला माहिती आहे, राज्यसभेला कोणती कोणती नावं आहेत, वरिष्ठ सभागृह किंवा द्वितीय सभागृह किंवा काउन्सिल ऑफ स्टेट्स, राईट. ओके, राज्यसभेची रचना दिलेली आहे कलम 80 मध्ये. आपल्याला माहिती आहे 79 मध्ये आधी काय बघितलं आपण, 79 मध्ये बघितलं की संसदेमध्ये कशा कशाचा समावेश होईल, राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा, हे 79 कलमामध्ये झालं. तर 80 कलमामध्ये काय आहे, राज्यसभा, राज्यसभेची रचना, आणि 80 कलम दिलेला आहे. त्याच्यामध्ये काय आहे माहिती बघ, द काउन्सिल ऑफ स्टेट शॅल कन्सिस्ट ऑफ, म्हणजे राज्यसभेमध्ये खालील लोकांचा किंवा खालील प्रतिनिधींचा समावेश होईल. कशाचा, 12 members to be nominated by the president in accordance with the provisions of clause 3. म्हणजे 12 मेंबर्स, 12 प्रतिनिधी हे राष्ट्रपतींद्वारे नेमले जातील. त्यांची निवडणूक नाही होणार, निवडले जाणार नाहीत, त्यांची नेमणूक होईल. ओके, नेमणूक होईल म्हणजे राष्ट्रपती सरळ सांगतील की यांना लोकसभेवर यांना राज्यसभेवर घ्या. नेमणूक, निवडणूक नाही. आणि नॉट मोर दॅन 238 रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द स्टेट्स अँड ऑफ द युनियन टेरिटरीज. सो काय झालं बघा, 12 कोण नेमणूक करणार, 12ची राष्ट्रपती, आणि नॉट मोर दॅन 238 म्हणजे जास्तीत जास्त 238 हे येतील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून. म्हणजे किती झाले टोटल, 250. सो राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त 250 सभासद, 250 मेंबर्स असू शकतात, 250 खासदार असू शकतात. जास्तीत जास्त, त्याच्यापेक्षा कमी असू शकतात, पण 250 पेक्षा जास्त असू शकत नाही. म्हणून हे वर्डिंग लक्षात ठेवायचं की कमाल किंवा जास्तीत जास्त म्हणजेच मॅक्सिमम किंवा नॉट मोर दॅन, सगळे शब्द लक्षात ठेवा. कमाल म्हणजेच मॅक्सिमम म्हणजेच जास्तीत जास्त म्हणजेच नॉट मोर दॅन 250. त्याच्यातले 12 कोण नेमणूक करणार, राष्ट्रपती, आणि 238 कुठून येणार, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून. ओके, आता म्हणजे थोडक्यात काय, हे जे 238 येणार हे निवडणुकीद्वारे येणार. निवडणूक अर्थात ती निवडणूक कशी ती आपण पुढे पाहणारच आहोत, ती अप्रत्यक्ष असते. निवडणुकीने येणार 238 आणि नेमणुकीने येणार 12. त्याच्यामुळे तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की राज्यसभेवर एकूण किती सभासद निवडून येतात किंवा निवडून आलेल्या सभासदांची जास्तीत जास्त संख्या किती असते, तर त्याचं उत्तर असेल 238. पण तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात, तर त्याचं उत्तर असेल 250. ओके, आणि जर असं विचारलं की राज्यसभेवर जास्तीत जास्त किंवा राज्यसभेवर किती सदस्य राष्ट्रपतींद्वारे नेमले जातात, नॉमिनेट केले जातात, तर त्याचं उत्तर असेल 12. राईट. ओके, राज्यसभेची सध्याची सदस्य संख्या आहे 245. तुम्हाला सांगितलं मी की 250 हे मॅक्सिमम आहेत, याच्यापेक्षा कमी असू शकतात पण जास्त असू शकत नाहीत. तर आता जे आहेत ते 250 पेक्षा कमी आहेत, ते आहेत 245. याच्यापैकी निर्वाचित आहेत 233
आणि राष्ट्रपतींद्वारे नेमणूक केलेले आहेत 12. म्हणजे राष्ट्रपतींवाले पूर्ण आहेत 12च्या 12, आणि जे निवडून येणारे असतात 238 असू शकतात, त्याच्याऐवजी आता सध्या आहेत 233. आता हे जे 233 आहेत हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडनं येतात, बरोबर. मग त्याच्यात पुन्हा बायफर्केशन काय, की आता हे 233 जे आहेत जे निवडून येणार ते राज्यांमधनं येणार आणि केंद्रशासित प्रदेशांकडनं येणार. तर राज्यांमधनं आहेत 225, ओके, 225, आणि केंद्रशासित प्रदेशांमधनं येणारे आहेत 8. हे ऍक्च्युअल. सो 225 राज्यांमधून, 8 केंद्रशासित प्रदेशांमधून, किती झाले हे 233, आणि 12 हे राष्ट्रपतींद्वारे नेमणूक होणारे, किती झाले 245. सो सध्याची सदस्य संख्या आहे 245. हे बघा की राज्यसभेमध्ये सध्याची सदस्य संख्या किती 245, त्याच्यात निर्वाचित 233 आणि राष्ट्रपतींद्वारे नेमणूक होणारे 12. 233 पैकी राज्यांतून येणारे 225 आणि केंद्रशासित प्रदेशातून येणारे 8. आता हे जे 8 आहेत केंद्रशासित प्रदेशातून येणारे, या 8चं बायफर्केशन कसं आहे लक्षात ठेवा. या 8 पैकी दिल्लीवरनं येतात 3, पुद्दुचेरी म्हणजे पॉंडिचेरीवरनं येतो 1 सभासद, आणि जम्मू काश्मीरवरनं 4. आता बघा हे कुठून येणारे आहेत, हे 8 केंद्रशासित प्रदेशातून. जम्मू काश्मीर का, कारण 2019 मध्ये ज्यावेळी कलम 370 रद्दबातल ठरवण्यात आलं, म्हणजे रद्द करण्यात आलं, इनऑपरेटिव्ह करण्यात आलं, त्याच्यानंतर जम्मू आणि काश्मीर हे जे राज्य होतं याचं 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. जम्मू काश्मीर हा एक केंद्रशासित प्रदेश, लडाख हा दुसरा केंद्रशासित प्रदेश. आणि त्याच्यातल्या जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातनं किती राज्यसभेवर असतील, म्हणजे पूर्वी हे जम्मू काश्मीर राज्याचे होते, आता ते केंद्रशासित प्रदेशात झाले, ते 4. त्याच्यामुळे हे जम्मू काश्मीरचे पण आपण सध्या कशात काउंट होणार, केंद्रशासित प्रदेशामध्ये. अर्थात असं एक्सपेक्टेड आहे की लवकरात लवकर जम्मू काश्मीरला पण राज्याचा दर्जा दिला जाईल, असं एक्सपेक्टेड आहे. सध्या तरी ते केंद्रशासित प्रदेश आहे तो, त्यामुळे त्याचे पण जे सीट्स आहेत त्या कशात काउंट होतील, केंद्रशासित प्रदेशात. सो 4 जम्मू काश्मीर, 1 पुद्दुचेरी म्हणजे पॉंडिचेरी, आणि दिल्ली 3, असे हे 8 आहेत. कुठून येणारे, केंद्रशासित प्रदेशातून. इतर जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व नाहीत, कारण त्यांची लोकसंख्या अत्यंत कमी आहे. म्हणजे उरलेले जे आहेत, एकूण केंद्रशासित प्रदेश किती आहेत सध्या डिसेंबर 2023, 8 आहेत, राईट, जम्मू काश्मीर धरून. बाकीचे जे आहेत दीव दमण, त्याच्यानंतर दीव दमण दादरा नगर हवेली, लक्षद्वीप, अंदमान निकोबार, चंदीगड वगैरे, यांची लोकसंख्या इतकी कमी आहे की तिथून राज्यसभेच्या सभासदाची निवडणूक होत नाही. ओके, सो 3च केंद्रशासित प्रदेशातून राज्यसभेवर सभासद येतात. हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. फक्त एक लक्षात ठेवायचं, जम्मू काश्मीरवर लक्ष ठेवायचं. चुकून तुम्ही हा व्हिडिओ 2026, 27, 28 कधीतरी ऐकत असाल, त्यावेळी बघून घ्या की जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा मिळालेला आहे का आणि नवीन काही चेंजेस झालेले आहेत का. अदरवाईज एकूण सध्या 3 केंद्रशासित प्रदेशांमधून राज्यसभेवर प्रतिनिधी जातात, ते म्हणजे दिल्ली, पुद्दुचेरी आणि जम्मू काश्मीर. ओके, राईट. आता जे राज्यातनं 230 येतात, हे आपण 8 तर बघून घेतले. 8 कोणाचे होते, केंद्रशासित प्रदेशांचे. आणि राज्यातनं येणारे किती आहेत, $225, राईट. ओके, सो अच्छा, हे 8वं आहे, हा 4थं परिशिष्ट आहे, हे इथे महत्वाचं आहे. आता प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना किती जागा राज्यसभेमध्ये असणार याची लिस्ट दिलेली आहे 4थ्या परिशिष्टामध्ये. कन्फर्म लक्षात ठेवा, कितवं परिशिष्ट, 4थं परिशिष्ट. काय दिलेलं आहे 4थ्या परिशिष्टामध्ये, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश याच्यातून या प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला
किती राज्यसभेच्या सीट्स अलॉटेड आहेत त्याची लिस्ट आहे 4थ्या परिशिष्टामध्ये. ओके, राईट. सो आपण बघू आता, ही जी लिस्ट मी घेतलेली आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याच्या वेबसाईटवरनं घेतलेली आहे, जेणेकरून ही पूर्ण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असावी. ओके, तर बघा, आंध्र प्रदेश याला राज्यसभेत किती सीट्स आहेत? 11. अरुणाचल प्रदेश 1, आसाम 7, बिहार 16. अशा पद्धतीने ही सगळी लिस्ट दिलेली आहे. सगळी लिस्ट लक्षात ठेवायची आपल्याला गरज नाही. आपण 2-3 गोष्टी याच्यातल्या लक्षात ठेवू. नंबर 1 की सगळ्यात जास्त सीट्स कोणत्या राज्याला आहेत, तर ते जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात जास्त सीट्स आहेत उत्तर प्रदेशला. किती आहेत बघा? 31. सो सगळ्यात जास्त सीट्स राज्यसभेमध्ये कोणत्या राज्याला आहेत ते लक्षात ठेवायचं, उत्तर प्रदेश. किती? 31. मग सगळ्यात कमी कोणाला आहे, तर सगळ्यात कमी म्हणजे मिनिमम 1 आहे. 0 काढून टाका, ज्यांना नाहीच त्यांना काय, कमीत कमी आपण बघतोय तर कमीत कमी 1 सीट आहे. पण ती कोणकोणत्या राज्यांना आहे आपण बघू. 1 असलेले बघा, त्रिपुरा. त्रिपुरा, त्याच्यानंतर बघा सिक्कीम, नागालँड, मिझोराम. काय काय? सिक्कीम, नागालँड, मिझोराम. हा, 1 राहिलं इथे आपल्याला, पुद्दुचेरी पण 1. सो पुद्दुचेरी. आता इथे 1 आहे का? येस आहे. हे बघा, मणिपूर, मेघालय 1-1. सो मणिपूर, मेघालय. ओके, आणि अजून इकडे येऊ आपण. इथे काही आहे का? हा बघा, इथे आहे गोवा आणि हा कोणता आहे? अरुणाचल प्रदेश. सो गोवा आणि अरुणाचल प्रदेश. तर बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9, एकूण 9 राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश असे आहेत की ज्यांच्याकडे 1 फक्त सीट आहे. कोणते कोणते? त्रिपुरा, सिक्कीम, नागालँड, मेघालय, पुद्दुचेरी, मणिपूर, मिझोराम, गोवा आणि अरुणाचल प्रदेश. ओके, राईट. आता अजून एक गोष्ट बघूयात आपण, की आपण एक तर बघितलं की सगळ्यात जास्त कोणाला आहेत? उत्तर प्रदेशला. थोडे 2-3-4 नंबरवर पण बघून घेऊ. तर ते बघितलं तर बघा, तामिळनाडूला आहेत 18. तामिळनाडूला आहेत 18. वेस्ट बेंगालला आहेत 16. महाराष्ट्राला आहेत 19. ओके, आणि बिहारला आहेत 16. या पद्धतीने जर आपण डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये लावल्या तर असं येतं की सगळ्यात जास्त उत्तर प्रदेश 31, 2 नंबर महाराष्ट्र 19, 3 नंबर तामिळनाडू 18 आणि 4 नंबर 16 बिहारला पण आणि बंगालला पण. म्हणजे बिहार आणि बंगालला 16 आहेत. ओके, तर मला वाटतं की हे आपण 4 लक्षात ठेवायला हरकत नाही डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. कोणते कोणते? नंबर 1 यूपी, नंबर 2 महाराष्ट्र, नंबर 3 तामिळनाडू, नंबर 4 बिहार आणि बंगाल 16. उत्तर प्रदेशला किती? 31. महाराष्ट्राला किती? 19. तामिळनाडूला किती? 18 आणि बिहार बंगालला किती? 16. तर हे मॅक्सिमम वाले लक्षात ठेवा. महाराष्ट्रवाले स्पेशली लक्षात ठेवा, एमपीएससी आहे महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्रात विचारले जाऊ शकतात. तर 19 आणि कमी वाले 9 राज्य लक्षात ठेवा, जी आपण लिस्ट ऑलरेडी केलेली आहे. राईट, ओके. तर बघा, हे 1 वाले किती आहेत बघा, अरुणाचल 1, गोवा 2, मणिपूर 3, मेघालय 4, मिझोराम 5, नागालँड 6, सिक्कीम 7, पुद्दुचेरी 8 आणि त्रिपुरा 9. ठीक आहे, ओके. आता हे लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये एम किती वेळा आहे? 1
2 3 म्हणजे 3M आहेत. ठीक आहे. त्यानंतर एक वेळा N आहे, मग त्यानंतर NST P आणि GA. ठीक आहे, या पद्धतीने. तर 3M लक्षात ठेवा आणि मग हे NST PGA हे कसं लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा. ओके, ठीक आहे. सो 9 यांना किती आहेत? 1 आहेत. हे जरूर लक्षात ठेवा. राईट. ओके. आता सध्या म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये हे जे मी घेतलेलं आहे ही राज्यसभेची जी वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट, त्याच्यावरनं घेतलेलं आहे, त्यामुळे हे ऑथेंटिक आहे. आणि मी क्रिसमसच्या दिवशी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे, 25 डिसेंबर 2023. त्या दिवशी राज्यसभेच्या वेबसाईटवर जे इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे त्यानुसार जी एकूण लोकसभा आहे त्याच्यातले हे जे आहेत मॅक्सिमम, हा ब्लॉक बघा, म्हणजे 93 मेंबर्स हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. 30 मेंबर्स हे इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे ज्याला आपण काँग्रेस म्हणतो ते काँग्रेसचे आहेत. 3 नंबरला ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस म्हणजे ममता दीदी, त्यांचे 13 आहेत. ओके. 4 नंबरला आहे आम आदमी पार्टी, त्यांचे 10 आहेत. हे इथे. ओके. त्यानंतर अजून 10 आहेत द्रविड मुन्नेत्र कळघम. त्याच्यामुळे हे मेजर लक्षात ठेवायला हरकत नाही. जस्ट याच्यावर कोणी प्रश्न विचारणार नाही, कारण हे जे आहे बदलत राहते, हे आकडे बदलत राहतील. जनरल लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टी, इंडियन नॅशनल काँग्रेस, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, द्रविड मुन्नेत्र कळघम. राईट. तर ही आहे पक्षनिहाय स्थिती. ओके, राईट. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू की हे जे राज्यसभेचे मेंबर्स असतात यांची निवडणूक नेमकी कशी होते आणि त्याच्यानंतर राज्यसभेचं फंक्शन काय, त्यांची कार्य काय, त्यांचे सभापती वगैरे काय, ते सगळं बघणार आहोत. राईट. थँक्यू व्हेरी मच.